नमस्कार, मी क्षमा गोडबोले. रसथाळ या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण बनवणार आहोत दुधीचे थालीपीठ. मधल्या वेळच्या भुकेला काहीतरी पर्याय हवा, मग दुधीचं थालीपीठ हा एक पर्याय नवा. दुधीचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी दुधी घेतलाय किसून, अर्धी वाटी ताक घेतलंय, 1 कांदा घेतलाय, 1 बटाटा घेतलाय, 1 वाटी तांदूळ 4 तास अगोदर भिजवून ठेवले होते, 1 चमचा लाल तिखट घेतलंय, अर्धा चमचा हळद घेतलीये, 1 चमचा तीळ घेतलंय, 1 छोटा तुकडा आल्याचा घेतलाय, 2-3 मिरच्या घेतल्यात, चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि लागेल तसं तेल वापरणार आहोत. आता वळूया कृतीकडे. सर्वप्रथम एक मिक्सरचं भांड घेतलंय, त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ भिजवून ठेवले होते ते घेणार आहोत. या रेसिपीमध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाहीये, फक्त तांदूळ भिजवायला जे पाणी वापरलंय तेवढंच पाणी आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आल्याचा तुकडा असा छान जरा तुकडे करून टाकायचा, म्हणजे तो छान त्याच्यामध्ये मिक्स होतो. मिरच्यांचे पण तुकडे करून टाकायचे. आपण जो बटाटा घेतलाय त्याचे पण आपण तुकडे करून टाकणार आहोत. तुम्हाला सवय असेल तर असं डायरेक्ट सुरीने करा, नाहीतर चॉपिंग बोर्डवर चिरून घ्या, नाहीतर हात कापण्याची भीती आहे. मला सवय असल्यामुळे मी डायरेक्टच करते. आपण पाणी वापरणार नाही आहोत, त्यामुळे आपण वाटतानाच त्याच्यामध्ये ताक घालून घेणार आहोत आणि आता छान वाटून घेणार आहोत. आपण जे मिश्रण घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते छान वाटून झालंय. आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण किसून ठेवलेला दुधी, तीळ, हळद, तिखट, चवीप्रमाणे मीठ सगळं घालून छान आता त्याला मिक्स करून घेऊया. आपलं छान मिक्स करून झालेलं आहे. त्याला 2 मिनिटं असंच ठेवूया आणि मग छान त्याची थालीपीठ घालून घेऊया. आता वळूया पुढील कृतीकडे. आपण पॅन तापत ठेवलाय, तर त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. ह्याला जरा तेल व्यवस्थित लागतं, म्हणजे ते छान खरपूस होतं. त्यामध्ये आता तुम्हाला हवं तसं छोटं मोठं कसं तुम्ही घालू शकता. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि त्याला छान होऊ देऊया. 2 ते 3 मिनिटं आपण झाकण लावून ठेवलं होतं. आता एका बाजूने ते झालं आहे. आता आपण दुसरी बाजू करून घेऊया. परत झाकण ठेवायचं आणि परत 2 ते 3 मिनिटं तसंच ठेवायचं. आपलं थालीपीठ दोन्ही बाजूनी छान भाजून तयार आहे. आता आपण त्याला सर्व करून घेऊया. दुधीचं थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. हे थालीपीठ तुम्ही लोणच्या सोबत, सॉस सोबत, दह्यासोबत किंवा लोण्यासोबत कशाही सोबत खाऊ शकता. फारच रुचकर आणि छान लागतं. तर मग कसं वाटलं तुम्हाला हे दुधीचं थालीपीठ?
आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा. धन्यवाद. निरोगी रहा, स्वादिष्ट अन्नाचं सेवन करत राहा.